ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण। आजच्या तुका म्हणे या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण पाहणार आहोत। आजचा अभंग आहे, बरवे झाले आलो या जन्मासी जोड जोडली मनुष्य देह ऐसी। बरवे झाले आलो या जन्मासी जोड जोडली मनुष्य देह ऐसी। महालाभाची उत्तम राशी जेने सर्व सुखासी पात्र होईले। महालाभाची उत्तम राशी जेने सर्व सुखासी पात्र होईले। दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन। दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन। जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग। जेने तू जोडसी नारायण नासे भवरोग नासे जीवपन भवरोग। तिळे तिळे पुण्य सांचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे। नाम तुझे वाचीसी आतुडे समागम घडे संतांचा। तिळे तिळे पुण्य सांचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे। नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा। ऐसिये पावविलो ठाई आता मी काय होऊ उतराई। ऐसिये पावविलो ठाई आता मी काय होऊ उतराई। एवढा जीव ठेवीन पायी तू माझे आई पांडुरंगे। एवढा जीव ठेवीन पायी तू माझी आई पांडुरंगे। खेडीला डोळ्यांचा कवळ धुतला गुण दोषाचा मळ। खेडीला डोळ्यांचा कवळ धुतला गुण दोषाचा मळ। लावणी स्तनी केले शीतळ निजविलो बाळ निजस्थानी। लावणी स्तनी केलो शीतळ निजविलो बाळ निजस्थानी। नाही या आनंदाशी जोडा
सांगता गोष्टी लागती गोडा, नाही या आनंदाची जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आलासी आकारा अमुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. आलासी आकारा अमुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतायत की बरं झालं मनुष्य जन्म मिळाला. त्या मनुष्य जन्मामध्ये काय दिलेलं आम्हाला? हात, पाय, डोळे, कान, इंद्रिय दिली, संतांचा समागम दिला, भगवंताचं नाम दिलं. हे कशामुळं? अनेक अनेक जन्मामध्ये पुण्य केलेलं आहे. म्हणून भगवंत पांडुरंग आईच्या रूपामध्ये, पित्याच्या रूपामध्ये, माऊलीच्या रूपामध्ये प्राप्त झाले. आणि या भगवंत प्राप्त झाल्यानंतर भगवंत काय करतात? आकाराला येतात. संभव आम्ही योगे योगे. निर्गुण निराकार भगवंत आहेत, पण भक्तांसाठी सगुण साकार होतात. परित्राणाय साधूना, भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी भगवंत. महाराज म्हणतायत बरवे झाले म्हणजे चांगलं झालं. या अभंगामधून महाराज वर्णन करतायत या मनुष्य देहाचं. सर्वांच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करतो, सर्वजण आशीर्वाद द्या की महाराजांच्या अभंगावर मी काही बोलू शकेल. तर अभंग हा 6 चरणाचा अभंग आहे. आपल्याला 45 मिनिटं दिलेली आहेत आणि अभंग सुद्धा महाराजांनी मोठा दिलेला आहे. महाराजांच्या कृपेनं, आचार्यांच्या कृपेनं त्याच्यावर बोलण्याचा मी प्रयत्न करीन. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतायत बरवे झाले आलो या जन्मासी. जन्माला खूप येतात, 84 लाख योनी आहेत. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, जन्म मृत्यू जरा व्याधी, हे पुन्हा पुन्हा हे चक्र चाललेलं आहे. पण हा जन्म आहे तो एक विशेष आहे, स्पेशल आहे. मनुष्य जन्म 84 लाख योनीमध्ये फक्त 4 लाख मनुष्य योनी आहेत. आणि या 4 लाख मनुष्य योनीमध्ये आपण भगवंताची भक्ती करू शकतो. आपण भगवंताला जाणू शकतो. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, भगवंताची सृष्टी कशी चालते, भगवंताची माया कशी कार्य करते, आणि आपण या जन्मामध्ये काय केलं पाहिजे हे सगळं पाहायचं असेल तर मनुष्य जन्माशिवाय पर्याय नाही. पशुना, कीटक, पशु, प्राणी, जलचर, पक्षी, उभयचर ते भगवंताची भक्ती करू शकत नाही, ते भगवंतांना जाणू शकत नाही. केवळ मनुष्य जन्म. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहाईशी. या जन्माला आलो आणि जोड काय मिळाली? मनुष्य देहाईशी. जोड जोडिली मनुष्य देहाईशी. त्या मनुष्य देहाची जोड मिळाली. तसे भवसागर आहे, भवनदी आहे, आणि भवनदी पार करायची असेल, एखादी नाव जर आपल्याला मिळाली तर त्या नावेत बसून आपण भवनदी, भवसागर पार करू शकतो. तसे मनुष्य जन्म काय आहे? भवनदी पार करण्यासाठी नौका आहे, साधन आहे. भवसागर पार करायचा असेल, जन्म मृत्यूचं चक्र तोडायचं असेल, तर या मनुष्य देहाच्या नौकेचा उपयोग करून आपण हा भवसागर पार करू शकतो. महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होईल. ते मनुष्य देह काय आहे? महालाभाची उत्तम राशी. लाभ, सगळ्यात मोठा लाभ. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे.
सगळ्यात मोठा लाभ या जगामध्ये कुठला असेल? सत्संग, सत्संग, संताचा संग, संताची संगती. संताच्या संगतीशिवाय भगवंत भेटत नाही. गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लता बीजे. गुरुच्या कृपेनी भगवंत मिळतात आणि भगवंताच्या कृपेनी गुरु मिळतात आणि दोघांच्या कृपेनी भक्ती लता बीज मिळते. आणि भक्ती लता बीजेचं सिंचन आपण सत्संगाने करू शकतो, संतांच्या संगतीने. भक्तिलता बीज त्याचं सिंचन करून भक्तीचा वृक्ष आपण हळूहळू वाढवू शकतो. महालाभाची उत्तम राशी. सगळ्यात मोठा लाभ या जगतामध्ये असेल तर संतांची संगती, जेणे सर्व सुखासी पात्र होईल. आणि सत्संग केल्यानंतर काय होतं? पण पात्र होतो. कशाला पात्र होतो? सर्व सुखासी. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुखाचं भांडार जर आहे तर ते पांडुरंग आहेत, ते भगवंत आहेत, ते विठ्ठल आहेत, ते विठ्ठल रुक्मिणी आहेत, ते भगवान कृष्ण राधा आहेत. सुखाचे भांडार, सर्व सुखाचे आगर. त्याच्यासारखं दुसरं सुख कुठेही जगतामध्ये मिळणार नाही. भगवंताचं दर्शन घ्या, भगवंताची कथा ऐका, भगवंताचं नामजप करा, भगवंताची भक्ती करा, भगवंताच्या भक्ताची संगती करा, भगवंताच्या भक्ताचं चरित्र ऐका. त्याच्यासारखं सुख जगतामध्ये दुसरं कुठलं नाही. बाकी सगळे सुख हे क्षणभंगूर आहेत, तात्पुरते आहेत, टेम्पररी आहेत. गाडी, घोडा, पैसा, बंगला, आप्त, इष्ट, मित्र, बँक बॅलन्स, हे सगळं टेम्पररी. हे सुविधा आहेत, हे सुविधा देऊ शकतात पण सुख देऊ शकत नाही. ज्यावेळी आपलं मन, ज्यावेळी आपण भगवंताची कथा ऐकतो, भगवंताच्या भक्तांची संगती करतो, आपलं मन भगवंताच्या कथेमध्ये, संतांच्या संगतीमध्ये, भगवंताच्या चरणावर लावतो, त्यावेळेस तो अनुभव येतो. त्यावेळेस ते सुखाची झलक त्या ठिकाणी अनुभवाला येते. आणि त्याच्यासारखं सुख, महासुख, सर्व सुख याच्यासारखं कुठलंही नाहीये. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगताय, दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन. भगवंता तुम्ही काय दिलेलं आम्हाला? मनुष्य देह दिला. नुसतं मनुष्य देह दिला नाही, डोळे दिले, हात दिले, पाय दिले, 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हे इंद्रिय आम्हाला दिले. तर इंद्रिय नसतील, डोळे नसतील तर मनुष्य पाहू शकत नाही. ते जगाला पाहू शकत नाही, भगवंताला पाहू शकत नाही. डोळे नसतील तर कसं पाहणार? डोळे नसतील तर गीता भागवत कसं वाचणार? डोळे नसतील तर भगवंताच्या धामाची यात्रा कशी करणार? म्हणून भगवंताने डोळे दिलेले, मुख दिलेलं आहे वचन बोलण्यासाठी, भगवंताचं नामजप करण्यासाठी, भगवंताची कथा बोलण्यासाठी, आणि मुखामध्ये जीभ दिलेले, जीवेने आपण भगवंताचा महाप्रसाद आस्वादन करण्यासाठी. हे इंद्रिय भगवंताने आपल्याला दिलेले. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. उच्चतम भक्ती कुठली आहे? आपली इंद्रिय ऋषिकेश भगवंताच्या सेवेमध्ये लावणे. इंद्रियाने भगवंताची सेवा करणे उच्चतम भक्ती आहे. जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. नारायण जोडायचा असेल तर कसा जोडेल? या इंद्रियाने. इंद्रिय नसतील तर आमचं कनेक्शन कुणाशी होऊ शकणार नाही. जेणे तू जोडे नारायण. तर इंद्रिय आहेत तर आपण भगवंताला जोडू शकतो. योग, योगायोग. योग म्हणजे भगवंताशी जोडणे, भगवंताशी कनेक्ट होणे.
प्रभुपादांनी योगाची व्याख्या केलेली आहे. योग म्हणजे भगवंताशी कनेक्ट होणे, भगवंताशी जोडले जाणे. तर इंद्रिय नसतील तर आपण डोळे नसतील तर भगवंताला पाहू शकणार नाही. पाय नसतील तर भगवंताच्या मंदिराची यात्रा करू शकणार नाही. हात नसतील तर भगवंताचे श्रंगार, आरती, सेवा, मार्जन, मंदिर करू शकणार नाही. कान नसतील तर भगवंताची कथा ऐकू शकणार नाही. भगवंताचे किती उपकार आहेत. पांडुरंगा, तू आम्हाला डोळे दिले, हात दिले, पाय दिले, कान दिले, वाचा दिली. हे सगळं देऊन तू आमच्यावर उपकार केलेले आहे. आणि उपकाराची फेड आपण काय करू शकतो? आपले इंद्रिय जे साबूत आहेत, ते चांगले आहेत, ते इंद्रिय आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो. नासे जीवपण भवरोग. आणि ज्यावेळेस आपण भगवंताशी कनेक्ट होऊ, ज्यावेळेस आपले इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावू, त्यावेळेस काय होईल? नासे भवरोग. हा जो भवरोग आहे, हा संसार सागर आहे, भवसागर आहे, हा भवरोग आहे. हा भवरोग काय होईल? नासून जाईल, नष्ट होईल. भवरोग नष्ट करायचा असेल तर आपली इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावली पाहिजे. ऋषिकेश सेवनम भक्ती उच्चते. अशा प्रकारची उच्चतम भक्ती म्हणजे भगवंताची सेवा करणे, सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावणे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्मी जोडे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान्मा प्रपद्यते. गीतेमध्ये भगवान सांगतायत, अनेक अनेक जन्म, अनेक अनेक करोडो करोडो लाखो लाखो जन्मानंतर आपल्याला ज्ञान होतं. बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान्मा प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. सर्व काही भगवंत आहेत आणि जो जाणतो अनेक अनेक जन्मानंतर, तो महात्मा आहे. स महात्मा सुदुर्लभ. आणि असा महात्मा मिळणं खूप दुर्लभ आहे. भगवंत तुकाराम महाराज सांगतायत की असा महात्मा मिळणं सुदुर्लभ आहे. आणि हे कधी घडतं? बहुत सुकृतांची जोडी. खूप छोटे 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 पुण्याचा संचय आपण करतो, साठवण करतो. तिळे तिळे पुण्य साचा पडे. तीळ तीळ थोडं थोडं पुण्य. आपण दररोज काहीतरी चांगलं कार्य करत असतो, यज्ञ, दान, तप. आणि त्यांनी काय होतं? थोडं थोडं पुण्य संचय होतो, सुकृती वाढते. आणि त्या सुकृतीचं तरी हे बहुता जन्म, हे एका जन्मामध्ये नाही, अनंत जन्माचे तप एक नाम. एका जन्मामध्ये होत नाही, अनेक जन्मामध्ये तपश्चर्या केलेली आहे, दान दिलेलं आहे, यज्ञ केलेलं आहे, पुण्य कार्य केलेलं आहे. आणि ते थोडं 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 थेंबे थेंबे तळे साचे. जसं थोडं थोडं पुण्य संचय, थोडी थोडी सुकृतीचा संचय होऊन मग काय होतं आपल्याला? बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांनी. आणि अशा प्रकारची सुकृती जोडली, अशा प्रकारचा संचय झाला, पुण्याचा संचय झाला, तर त्याचा उदय होतो. आणि त्याचा उदय झाल्यानंतर काय होतं? नाम तुझे वाचेसी आतुडे. अनंत जन्माचे तप एक नाम, माऊली महाविष्णू सांगतात. अनंत जन्मामध्ये तप करावं लागतं, तेव्हा भगवंताचं नाव मुखाला येतो. आणि तेच झालेलं आहे. नाम तुझे वाचेसी आतुडे. माझ्या वाचेनं, माझ्या मुखामध्ये, माझ्या जीवेमध्ये भगवंता तुमचं नाव येऊ लागलेलं आहे. तुमचं नाव मी घेऊ लागलेलो आहे. कशामुळं? अनेक अनेक जन्म, करोडो करोडो जन्मामध्ये थोडं थोडं पुण्य गाठी साठलेलं आहे, सुकृती साठलेली आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून भगवंता तुमचं नाव मला आवडू लागलेलं आहे. आणि ते माझ्या जिभेवर, माझ्या मुखातून
तुमचं नाव त्या ठिकाणी येऊ लागलेलं आहे. समागम घडे संतांचा. आणखी एक काय लाभ झालेला आहे, संतांचा समागम घडलेला आहे, संतांची भेटी घडलेली आहे, सत्संग घडलेला आहे. एकतर मुखातून नाव येऊ लागलेलं आहे आणि दुसरा संतांचा समागम घडलेला आहे. आणि हे सगळं कशाचं फळ आहे, अनंत जन्म, अनेक अनेक करोड करोड जन्म. या जन्मामध्ये पुण्य संचय केलेला आहे, पुण्य साठलेलं आहे. तिळे तिळे, एक एक तीळ आपण जर टाकत गेलो एका डब्यामध्ये, रोज एक तीळ, तर काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये तो डबा भरून जाईल. तसं हे पुण्याचा संचय भरलेला आहे आणि त्याचं फळ माझ्या मुखातून नाम येऊ लागलेलं आहे. आणि त्याचं फळ संतांची संगती मला मिळालेली आहे. समागम घडे संतांचा, संत समागम मिळालेला आहे, संतांची भेटी झालेली आहे, संतांच्या संगतीचा लाभ मला त्या ठिकाणी मिळालेला आहे. अशा प्रकारे महाराज सांगू लागलेले. चौथ्या चरणामध्ये सांगतायत, ऐसी पावविलो ठाई, आता मी काय हो उतराई. अशा ठिकाणी मी पावलेलो आहे, अशा ठिकाणी मी पोचलेलो आहे. कुठल्या ठिकाणी, मुखातून नाव येऊ लागलेलं आहे आणि संतांचा समागम घडू लागलेला आहे. आणि अशा ठिकाणी आल्यानंतर मग आता मी काय करू. महाराज म्हणतायत, अशा ठिकाणी मी पावलेलो आहे, अशा ठिकाणी मी पोचलेलो आहे, आता मी काय हो उतराई. तुमची एवढी कृपा आहे भगवंता, तुम्ही मनुष्य देह दिला, तुम्ही 10 इंद्रिय दिले, तुम्ही संतांचा समागम दिला, तुमचं नाम मुखातून येऊ लागलेलं आहे. एवढं सगळं भगवंता तुमच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. आता तुम्ही एवढं दिल्यानंतर मी काहीतरी परतफेड त्या ठिकाणी करू शकतो. काय करू, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तर संत संत आपल्याला एवढं काही देतात की आपण त्यांच्या ऋणातून, संतांच्या गुरुच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, उरून होऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आपला जीव, आपला प्राण, आपलं पूर्ण शरीर जर त्यांच्या चरणावर ठेवलं तरी ते कमीच आहे. महाराज सांगतायत, एवढा जीव ठेवीन पायी तू माझे आई पांडुरंग. हे पांडुरंगा, माझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये, माझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये. मी काय देऊ शकतो, मी काय उतराई होऊ शकतो. तुम्ही एवढं दिलेलं आहे, मनुष्य देह दिला, इंद्रिय दिले, सत्समागम दिला, मुखातून नाम येऊ लागलेलं आहे. आणि मनुष्य देह चालवण्यासाठी हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, हे सगळं जगत, भौतिक माया शक्ती, भगवंताच्या विविध शक्ती कार्यरत आहेत, विविध देवी देवता ते कार्य त्या ठिकाणी चालवत आहेत. एवढं सगळं भगवंता तुमच्या कृपेने मिळालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला काय देऊ शकत नाही, तर माझा प्राण, माझा जीव, माझा जीव ओवाळून टाकेल, किंवा माझा प्राण, जीव ठेवीन पायी तू माझे आई पांडुरंगे. हे पांडुरंगा, तू माझी आई आहेस, तू माझा पिता आहेस, आणि हा माझा जीव मी तुझ्या चरणावर ठेवीन. कारण माझ्याकडे दुसरं काय आहे. तुम्हीच दिलेला हा देह आहे, तुम्हीच दिलेले इंद्रिय आहेत, आणि तुमचं तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. तुम्ही दिलेलं आहे ते तुमच्या चरणावर ठेवीन, जीव ठेवीन पायी एवढा तू माझी आई पांडुरंगे. पांडुरंगा, तू माझी आई आहेस. विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई. जगतामध्ये आई एक असं वात्सल्य, ते वासरामध्ये आणि गाईमध्ये वात्सल्य असतं, ते वात्सल्य प्रेम आहे, ते मुलामध्ये आणि आईमध्ये असतं. विठ्ठला, तू माझी आई आहेस आणि मी तुझा बछडा आहे. फारसो वत्सा सुधीर भोगता,
भगवंत काय झाले, वासरू अर्जुनाला केलं आणि भगवंत या वासराच्या रूपामध्ये अर्जुनाला गीतारूपी दुग्ध या ठिकाणी पाजू लागले. पार्श्व वत्सा सुधीर भोगता. भगवंत गाय झाले, भगवंतानी दूध काढलं आणि भगवंतानी अर्जुनाला वासराच्या रूपामध्ये गीतारूपी दुग्ध क्षीर त्या ठिकाणी अर्जुनाला पाजलं, अर्जुनाला ज्ञान दिलं. अर्जुनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. तू माझी आई पांडुरंगे. आई काय करते, आपल्या मुलाचं काळजी घेते, संरक्षण करते, पोषण करते, त्याला खायला प्यायला देते, त्याला आंघोळ घालते, नाऊ घालते, त्यांना सजवते, कपडे दागिने, आणि तिच्यामध्ये त्या आईला आनंद असतो. त्याच्यातून तिला अपेक्षा काय नसते. आजकालची आई ते मुलाचं संगोपन करू शकत नाही, कारण ते जॉब करतात, माताजी जॉबला जातात आणि मुलाला पाळणाघरामध्ये ठेवलं जातं आणि तिचं वात्सल्य, ते वात्सल्य तिथं मिळत नाहीये. तिथं ड्युटी असते आणि ड्युटीला ठेवलेली माताजी त्यांचं संरक्षण करते. पण जे वात्सल्य आहे, जे प्रेम आहे, जे मात्र प्रेम आहे, ते त्या मुलाला मिळू शकत नाही. आणि मग मुलं काय करतात, मोठं झाल्यानंतर वाया जातात, मोबाईलच्या नादी लागतात, आत्महत्या करतात, फ्रस्ट्रेशन मध्ये जातात, कुटुंबापासून दूर जातात, वाम मार्गाला जातात. आणि याचं सगळं मूळ आहे वात्सल्य नाहीये, प्रेम नाहीये, माया नाहीये. आणि आपण म्हणतो डेव्हलपमेंट झाली, सुधारली, आधुनिकीकरण झालं, पण याच्यामध्ये आपण आपलं मूळ विसरत गेलेलो आहे, मूळ विसरून गेलेलो आहे. मूळ विसरल्यामुळं या जगातामध्ये अनेक समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणून वात्सल्य पाहिजे असेल तर भगवंतानी जे अर्जुनाला दिलं, वासरानी जे गाईला दिलं, किंवा नरसिंह भगवंतानी जे प्रल्हाद महाराजांना दिलं, तशा प्रकारचं वात्सल्य मिळालं पाहिजे, तशा प्रकारचं प्रेम. आणि आई काय करते, मुलाचं सगळं करते, पण तिच्या मुलाकडून काही अपेक्षा नसतात. पण आजकालचे काय असतं, माता पिता पॅरेंट्स मुलाला डॉक्टर करतात, इंजिनियर करतात, आणि काय तर मोठा झाल्यानंतर मुलगा मला सांभाळेल, मुलगा मला सांभाळील, माझ्याकडे लक्ष देईल, माझं संरक्षण करील. हा व्यापार आहे, हे आई नाहीये, हे वात्सल्य नाहीये, हा काय आहे, व्यापार आहे. प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज भगवंताला म्हणतात, आम्हाला काही नको, तुम्ही भेटला भगवंता तेवढं आम्हाला पुरेसे आहे, आम्ही व्यापारी नाही आहोत. ते भगवंताचे भक्त ते कधी व्यापारी नसतात. भगवंताची भक्ती अहेतुकी, अप्रतिहता, कुठलाही हेतू न मनामध्ये ठेवता, कुठली इच्छा मनामध्ये न ठेवता अखंडित भगवंताची भक्ती करणं, हे भगवंताचे भक्तांचं, शुद्ध भक्तांचं लक्षण आहे. समय पुसा परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. ही भक्ती काय आहे, सुप्रसिद्धती, प्रसिद्ध आहे. अहेतुकी अप्रतिहता, अशा प्रकारची भक्ती आपण केली पाहिजे. आणखीन भगवंतांनी काय उपकार केलेत, महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतायत. फेडीला डोळ्यांचा कवळ, धुतला गुणदोषाचा मळ. भगवंता तुम्ही काय केलं, डोळ्यांचं पारणं फेडलेलं आहे. आमच्या डोळ्यावर अज्ञानाचं जे सावट आलेलं होतं ते तुम्ही दूर केलेलं आहे. भक्ती ज्ञानरूपी अंजन आमच्या डोळ्यामध्ये तुम्ही घातलेलं आहे. फेडीला डोळे यांचा कवळ, धुतला गुण दोषाचा मळ. आणखीन काय केलं भगवंता तुम्ही, गुण आणि दोष हे तीन गुण आहेत. तीन गुणामध्ये सगळी पृथ्वी, सगळं जग चाललेलं आहे, संपूर्ण ब्रह्मांड. आणखीन काय आपल्यामध्ये दोष आहेत, मनुष्यामध्ये 4 दोष आहेत.
आणखीन अनेक दोष आहेत, अनेक विकार, षड विकार आहेत. हे सगळे काय केले, त्याचा मळ धुतला गुण दोषाचा मळ, लावणी स्तनी केलो शीतळ, निजविलो बाळ निजस्थानी. आणि भगवंता तुम्ही काय केलं, आम्हाला शुद्ध केलं, गुण दोष आमचे धुवून टाकले, आम्हाला तुमची भक्ती दिली, आम्हाला मनुष्य देह दिला आणि तुमची भक्ती करण्याची संधी त्या ठिकाणी दिली. आणखीन काय केलं, लावणी स्तनी केलो शीतळ. आई काय करते, बाळाला स्तनाला लावते, आणि बाळ ज्यावेळेस चिडलेलं असतं, रडू लागलेलं असतं, क्रोधित असतं, त्यावेळेस माऊली काय करते, त्याला स्तनपान करते आणि त्याला शांत करते. आणि शांत करून काय करते, आई बाळाला त्याच्या निजस्थानी झोपवते शांत, आणि मग आई काम करायला मोकळी होते. बाळाला अगोदर शांत करते. तसं पांडुरंगा तुम्ही आम्हाला शांत केलेलं आहे, तुम्ही आम्हाला स्तनपान दिलेलं आहे, तुम्ही आम्हाला तुमची भक्ती दिलेली आहे, तुम्ही आम्हाला तुमचं नाम दिलेलं आहे, तुम्ही संत समागम दिलेला आहे, आणि तुमची भक्ती करण्यासाठी आम्हाला हा मनुष्य देह दुर्लभ अशा प्रकारचा दिलेला आहे. सगळे इंद्रिय दिलेले आहेत, धडधाकट इंद्रिय आमच्याकडे आहेत, आणि त्याचा उपयोग आम्ही तुमच्या भक्तीसाठी केलेला आहे. निजविलो बाळ निजस्थानी. आणि निजस्थान कुठले, वैकुंठ, गोलोक, ज्या ठिकाणी भगवंत आहे, ज्या ठिकाणी माता आहे, ज्या ठिकाणी पिता आहे, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग आहेत, ज्या ठिकाणी भगवंत आहेत, ते आपलं निजस्थान आहे. आणि त्या निजस्थानामध्ये माऊली काय करते, बाळाला शांत झोपवते. तशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तांना वैकुंठामध्ये शांत करतात, वैकुंठामध्ये त्या ठिकाणी प्रवेश देतात, कृपा करतात. नाही या आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. गोष्टी सांगायला गोड लागतात, आणि हा जो आनंद आहे वैकुंठामध्ये, तो भगवंताच्या धामामध्ये, जो आईच्या कुशीमध्ये जो आनंद आहे, जे प्रेम आहे, जो वात्सल्य आहे, त्याला कुठलीही जोड नाहीये जगातलं कुठलंही. जसं भगवंत असमोर्ध, भगवंता समान किंवा भगवंतापेक्षा श्रेष्ठ या जगात कुणी नाहीये, तशा प्रकारचा जो हा आनंद मिळालेला आहे भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या धामामध्ये, भगवंताच्या संगतीमध्ये, भगवंताच्या कृपेमध्ये, जो आनंद आहे त्याला जोड नाहीये. असमोर जो आहे तो, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद आणि त्याच्या समान आनंद या जगतामध्ये दुसरा कुठलाही नाहीये. अशा प्रकारे आलासी आकार आमुच्या चाळा. पांडुरंगा तू आकाराला आला, निर्गुण निराकार, पण भगवंत काय होतात, सगुण साकार होतात. कशासाठी, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. दुष्टांना नष्ट करून जे आपले भक्त आहे, भक्तांचं रक्षण करण्यासाठी, भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी, भक्तांशी त्या ठिकाणी आदान प्रदान, देवाणघेवाण, नामयाच्या मागे चाली केशिराज. प्रत्यक्ष पांडुरंग नामदेवाच्या मागे चालायचे. आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. आपण पांडुरंगामध्ये पंढरपूरला जातो तर पांडुरंगाच्या अगोदर नामदेव पायरीचं दर्शन घेतो, ज्या ठिकाणी नामदेव महाराजांची समाधी आहे. आजच्या दिवशी नामदेव महाराज समाधीस्थ झाले, संजीवन समाधी. पांडुरंगाच्या चरणामध्ये नामदेव महाराज कशासाठी समाधी घेतली, की जेवढे भक्त येतील, जेवढे संत येतील, जेवढे वारकरी येतील, सगळ्यांच्या चरणाचा स्पर्श मला व्हावा, सगळ्यांच्या चरणाची धूळ, चरणरज मला त्या ठिकाणी प्राप्त व्हावी. संत चरणरज, त्यासाठी नामदेव महाराज भगवंताचे लाडके भक्त होते, भगवंताचे प्रेमी भक्त होते, भगवंताचं सदैव नामस्मरण करायचे. अनेक ठिकाणी त्यांनी यात्रा केल्या, भारतामध्ये भगवंताच्या भक्तीचा प्रचार केला. अनेक त्या ठिकाणी अभंग महाराजांनी लिहिलेले आहेत. शिंपी समाजामध्ये त्यांचा जन्म झाला होता. नामदेव शिंपी संपूर्ण भारतामध्ये, पंजाबमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारचे महान संत नामदेव महाराज की
जय. आज त्यांची समाधी संजीवन पुण्यतिथी सोहळा आहे आणि अशा संतांना भेटण्यासाठी, अशा भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी आलासी आकारा अमुच्या चाळा. पांडुरंगा, तुम्ही आकाराला आले. भगवंत चतुर्भुज, भगवंत दिव्य आहेत. भगवंत संभवामी युगे युगे प्रत्येक युगामध्ये येतात. प्रत्येक भक्ताशी आदान प्रदान करण्यासाठी येतात. तुकोबराय असतील, नामदेव महाराज असतील, ज्ञानदेव महाराज असतील, नाथ महाराज असतील, नाथांच्या घरी पांडुरंग पाणी भरत होते. भगवंत आपल्या भक्तांशी कधी आणि केव्हा कसं आदान प्रदान करतील. अभिज्ञ स्वराट, भगवंत अभिज्ञ आहेत, स्वराट आहेत, काही करू शकतात. अद्भुत अशा प्रकारचे भगवंत आहेत. जसं आई आपल्या लेकराचं सर्वस्व करते, तसं भगवंत आपल्या भक्तांचं सर्वस्व ए टू झेड, छोटं काम असेल मोठं काम असेल, सगळं भगवंत करत असतात. तुका म्हणे भिडा भक्तीची या. आणि भगवंत तुम्ही आकाराला का आला? भिडा भक्तीची या. भिडस्त, भगवंत भिडस्त झाले. भगवंतांना ते भीड लोटत नाहीये. भक्तांचं कार्य करण्यासाठी, भक्ताची सेवा करण्यासाठी, भक्तांना मदत करण्यासाठी, भक्ताच्या भक्तीमध्ये अंकित, देवभावाचा भोकेला भक्ताच्या अंकित भगवंत होतात. भक्तीच्या अंकित भगवंत होतात आणि भक्तीनं अंकित होऊन ते भक्तांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. अशा प्रकारे पांडुरंगा किती कृपा आहे, असीम कृपा आहे. अद्भुत अशा प्रकारचे भगवंत आहेत आणि भगवंत अद्भुत अशा प्रकारचं सामर्थ्य, अद्भुत अशा प्रकारची कृपा आपल्या भक्तावर, आपल्या संतावर, आपल्या लेकरावर. विठू माझा लेकरोवाळा, संगे गोपाळांचा मेळा. हे भगवंता, आम्ही तुझे लेकर आहोत, तू आमची आई आहेस आणि अशीच तुझी कृपा आमच्यावर राहू दे. अशा प्रकारची विनंती, विनवणी आणि गुणगान महाराज या अभंगातून पांडुरंगाचं करतायत. एवढा मनुष्य जन्म तुम्ही दिला, मनुष्य देह दिला आणि तुमची भक्ती करण्याचं संधी, सामर्थ्य, कृपा तुम्ही या ठिकाणी आम्हाला दिली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.